कराड नगरपालिकेची पहिली अर्थसंकल्पीय सभा कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर होत आहे आणि ही ऐतिहासिक बाब आहे की प्रथमच समाधी स्थळावर ही नगरपालिकेची सभा होते। आपल्या सोबत आहेत नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव। काय सांगाल की सभा आपण या ठिकाणी समाधी स्थळावर घेत आहात? आज नुकतीच कराड नगरपालिकेची नवनियुक्त बॉडी या ठिकाणी निवडून आलेली आहे व या बॉडीची पहिली सभा व तीही अर्थसंकल्पीय अशी सभा या ठिकाणी पार पडते आहे। ही सभा पार पडत असताना कराड नगरपालिकेच्या कामकाजाचा श्रीगणेशा होत असताना या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक, ज्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली, महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्या संपूर्ण देशाचे आदर्श आणि या कराड शहराचे सुपुत्र स्वर्गीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे हे समाधी स्थळ आहे। संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतो। आज संपूर्ण या बॉडीच्या वतीनं या कामकाजाचा शुभारंभ करण्यासाठी आज स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीला अभिवादन करून आम्ही कामकाजाला सुरुवात करतोय। आणि निश्चितपणे त्यांनी दिलेल्या, आताच आम्ही नगरपालिकेमध्ये स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। चांगलं काम करत असताना आपल्या आई वडिलांचे, आपल्या थोरां मोठ्यांचे आशीर्वाद घेणं ही आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आणि त्यांनी दिलेल्या वैचारिक मार्गानुसार चालून येणाऱ्या भविष्यामध्ये कराड नगरपालिका मार्गक्रमण करेल। यशवंतराव चव्हाण यांचा राजकारणातला वारसा घेऊन नगरपालिकेच्या कामकाजाचा श्री गणेशा या ठिकाणून करण्यासाठी ही सभा या ठिकाणी घेतली असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी राजेंद्र सिंह यादव यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।